मगाशी काहीच बोलला नाही। तुम्ही माझ्या म्हणण्याचा वेगळा अर्थ नका काढू प्लीज। मला तुमच्या उपकारांची परतफेड करायची आहे असं समजा, आणि मी फक्त एक नर्स म्हणून काम करेन। काम झाल्यावर मी निघून जाईन। तुम्ही नका काळजी करू, मी तुम्हाला तक्रार करण्याची संधी नाही देणार। ठीक है। अरे पण काहीच कसं नीट दिसत नाहीये। तेच ना, म्हणजे प्रत्येक सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याचा चेहरा ट्रेस झालाय पण कुठेही नीट दिसत नाहीये। प्रत्येक वेळी टेक्निकल इश्यू असतील असं काही नाही, कधी कधी गुन्हेगार सुद्धा हुशार असू शकतो। ते काही असलं तरी त्याचा जो काही हेतू आहे तो अत्यंत स्पष्टपणे आपल्या लक्षात येतोय आणि खूप भयंकर। शंकर हा माणूस लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे। यस सर। शंकर, अरे तू पण अभिला ओळखतोस ना? मग अभिला कोणाशी भांडताना बघितलंयस तू? मग हा कोण आहे जो माझ्या अभिच्या जीवावर उठलाय? कळेल, लवकरच कळेल। मी हे फुटेज सगळ्या पोलीस स्टेशनला पाठवलंय। आमची एक्सपर्ट टीम त्याच्यावर काम करते। लवकरच गुन्हेगार तुमच्या समोर असतील। सर येतो मी। अभि, मी तुम्हाला नाही म्हटलं म्हणून त्रास झाला ना? पण मी तुम्हाला का नाही म्हटलंय ह्याचा जेव्हा विचार करते ना, तेव्हा तुमच्या एवढाच त्रास मला पण होतोय। आधीच माझ्या डोक्यावर खूप मोठं ओझं आहे, आणि त्यात तुम्हाला काही झालं असतं तर? तुम्हाला नाही होणार काय, आणि माझ्यामुळे तुम्हाला पुन्हा त्रास नाही होऊ द्यायचा मला। तुम्ही जसं तुमच्या मनातलं सगळं मला सांगितलं ना, तसंच अगदी सगळं मला तुम्हाला सांगायचं। माझ्या बाबतीत जे काय घडलंय ते सगळं मोकळेपणाने तुमच्याशी बोलायचंय। अभि, शुद्धीवर या ना अभि, प्लीज। मला खूप बोलायचंय हो तुमच्याशी, खरंच खूप बोलायचंय, सगळं सांगायचंय तुम्हाला।
त्यांना शुद्धीत येताना बघितलं म्हणून मी तुम्हाला बोलवायलाच येत होते, पण तेवढ्यात त्यांनी माझा हात धरला. मी हात सोडवण्याचा प्रयत्न केला पण नाही सोडला त्यांनी. अभि शुद्धीवर आला म्हणजे देवच पावला म्हणायचा. मी डॉक्टरांना सांगून येते. डॉक्टर, यांच्या हाताची आणि डोळ्यांची हालचाल होताना मी पाहिलं. त्यांनी माझा हात पण धरला होता. दॅट्स गुड. म्हणजे आता धोका टळलाय असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर, ते शुद्धीत येत आहे. या मीनाक्षी कोण आहेत? ही मीनाक्षी. सी, पेशंटने शुद्धीवर आल्या आल्या पहिले तुमचं नाव घेतलंय. याचा अर्थ पेशंटच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आत्ता तुम्ही आहात. तेव्हा पेशंट पुन्हा शुद्धीवर आला की तुम्ही त्याच्या आजूबाजूला असणं गरजेचं आहे. होय, थांबेल ना. काय ग, थांबशील ना? दॅट्स गुड. आणि काही गरज लागली तर बोलवाच मला. वहिनी, मी आता घरी जाते. देवापुढे साखर ठेवायला हवी. वंस, तुम्ही जाताच आहात तर सोहा आणि मीनाक्षीला घेऊन जाता तुमच्या बरोबर? म्हणजे कालपासून इथे आहेत ना, ते आपण फ्रेश होते. चल ग. अहो, ऐकलं? आपल्या अभिला शुद्ध आली आहे. त्याने डोळ्यांची आणि हातांची हालचाल पण केली आहे. हो, कळालंय मला. डॉक्टरांनी सांगितलं. ते प्रिस्क्रिप्शन देतात म्हणून त्यांची तिथे मी वाट बघतो. अहो, तुम्ही एवढे अस्वस्थ का दिसताय? काही झालंय का? म्हणजे डॉक्टरांनी काही सांगितलंय का तसं? काही नाही ग. उलट आपला अभि रिस्पॉन्स देतो ही चांगलीच गोष्ट आहे. याच्यापेक्षा आनंद अजून काय असते? पण मग तरीही काहीतरी कारण आहे. लता सतत त्या माणसाचा विचार डोक्यात येतोय की ज्याने आपल्या अभिला मारण्याचा प्रयत्न केला. तो माणूस नक्की कोण आहे आणि त्यांनी हे सगळं कशासाठी केलंय? याच्या मागचं कारण काय? याचाच विचार चालू आहे. हो, पण पोलीस त्यांच्या मागावर आहेत ना, मग ते त्यांना शोधतील तेव्हा कळेल ना आपल्याला. अगं, ते कळायचं तेव्हा कळेलच, पण त्याआधी आपणही काही शक्यतांचा विचार करायला हवा ना. अभिची बिझनेसमध्ये कोणाची दुश्मनी असं म्हणावं तर अभिचा स्वभाव तसा नाही. माझ्या जजमेंटमुळं असं काही झालं असेल, पण तसं वाटत नाही. कारण आता रिटायर होऊन मला इतकी वर्ष आली. आता कोणी असं काही करेल असं मला वाटत नाही. तुम्ही म्हणताय हेही कारण नाहीये आणि तेही कारण नाहीये, मग नक्की काय कारण आहे? हे बघ, मी ठामपणे बोलतोय असं नाही, पण माझं अंतर्मन मला असं सांगतंय की या सगळ्यांचा मीनाक्षीशी कुठेतरी संबंध जोडला गेलाय. अहो, अहो, काय बोलताय तुम्ही?
आणि कोणाबद्दल? मीनाक्षीबद्दल? हे बघ, मी तुला आधीच म्हणलं की माझं हे ठाम मत नाहीये, पण असं काही असण्याची शक्यता नाकारता पण येत नाही. हे बघ लता, तिच्याबद्दल आपल्याला बरंच काही माहिती आहे. याचा अर्थ असा नाहीये की तिच्याबद्दल आपल्याला सगळंच काही माहिती आहे. म्हणजे ती आपल्यापासून काहीतरी लपवते असं तुम्हाला म्हणायचं? मला तसं अजिबात म्हणायचं नाही, कारण ती खरंच खूप चांगली मुलगी आहे. मग तुमच्या मनात असा विचार का आला? हे बघ, माणूस कायमच वेगवेगळ्या परिस्थितीतून जात असतो आणि आपण त्याचा विचार आत्ताच्या परिस्थितीतून करत असतो. पण त्या माणसाने ह्याच्या आधी काय पाहिलंय, काय अनुभवलंय, तो कशातून गेलाय, याचा विचार आपण कधीच करत नसतो. हे बघा, मला तुमच्यासारखा विचार करायला जमणार नाही. मला एवढंच माहित आहे की मीनाक्षीने आपल्या अभिचा जीव वाचवला. आज जर का मीनाक्षी नसती तर? सॉरी मिस्टर परांजपे, तुम्हाला माझ्यामुळे थांबावं लागलं. चला मी तुम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून देतो. मीनाक्षी, तू एक काम कर, दादाच्या रूम मध्ये जाऊन आंघोळ आटपून घे. मी पण फ्रेश होते. मग आपण काहीतरी खायला ऑर्डर करूया. हं? काय ग, काय झालं? काही नाही. मग अशी पहिल्यांदाच घरात आल्यासारखी काय वागतीये? कोणाची रूम कुठे आहे तुला माहित नाहीये का? नाही, तसं काही नाही. का डोक्यात काही वेगळेच विचार चालू आहे? आता पुढचे काही दिवस तुला इथेच राहायचंय, तेव्हा संकोच, गोंधळल्यासारखं, अवघडल्यासारखं असं काही वाटतंय असं दाखवू नको. आवरून घे जा. मीनाक्षी, तुम्हाला अजूनही का कळत नाहीये मीनाक्षी? माझं खरंच तुमच्यावर खूप प्रेम आहे.
अभि, अभि माझ्याकडे बघ बाळा, मी आई. ओळखलंस? ओळखलंस मला? आई, अभि, आओ, अभिने डोळे उघडलेत. आपल्या अभिने डोळे उघडलेत. आपल्या अभि. आत्याई आणि सोहा? अरे त्या रात्रभर इथंच होत्या, आत्ताच घरी गेल्यात फ्रेश व्हायला. आणि मीनाक्षी पण रात्रभर इथेच थांबली होती. तिला मी आपल्या घरीच पाठवलंय. हे बघा, तुमच्या भावनांचा मी आदर करते, पण हे शक्य नाहीये. तुम्ही माझ्यावर प्रेम करता ना, मग तुम्हाला त्याच प्रेमाची शपथ आहे. प्लीज मला अडवू नका, मला जाऊ द्या. आणि मला तुमच्या स्वप्नांचा भाग बनायचं नाहीये, आणि मी ही सुखी संसाराची स्वप्न बघत नाहीये. मी तुम्हाला शेवटचं सांगते, प्लीज मला त्रास देऊ नका आणि प्लीज जा इथून. अभि, काय झालं अभि? तुला काही त्रास होतोय का? मला मला घरी जायचंय. मला इथून घरी जायचंय. नक्की सोडणार, पण आता तुम्हाला आरामाची खूप गरज आहे. तेव्हा कुठलाही विचार न करता शांतपणे पडून राहायचं, कळलं? काळजी घ्या यांची. हो. बाबा, अभि, डॉक्टर अभि घरी जायचं म्हणतोय. तुमचं काय मत आहे? नाही, तो असं काही म्हणत असला तरी आम्हाला काही नाहीये. त्याच्या डिस्चार्जच्या बाबतीत तुमचा जो काही निर्णय असेल ना, तो आम्हाला मान्य आहे. कसं आहे ना मिस्टर परांजपे, तुमची मुलगी मेडिकल स्टुडंट आहे, आणि त्या मीनाक्षी त्या सुद्धा प्रोफेशनली नर्स आहेत. त्यांना त्यांच्या कामाचा चांगला अनुभव आहे. अहो, सोहानेच मला सगळं सांगितलंय त्यांच्याबद्दल. हा, त्यामुळे या दोघी जर का पेशंटची काळजी घेणार असतील तर पेशंटला डिस्चार्ज द्यायला काहीच हरकत नाही. अर्थात त्यांना अजून 1-2 दिवस अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल, ते गरजेचं आहे. हॅलो, हा बोल शंकर. मी लगेच येतो. काय हो, काय झालंय? शंकरचा फोन होता. काल रात्री जी व्यक्ती इथं आली होती ती व्यक्ती इथून गेल्यानंतर त्याच्या ट्रॅव्हलच्या लिंक्स पोलिसांना मिळाल्या. मला बोलवलं. एक्सक्यूज मी डॉक्टर, मला जावं लागेल. मिस्टर परांजपे, आय एम रिअली सॉरी. म्हणजे सिक्युरिटी असताना सुद्धा तुमच्या पेशंटच्या बाबतीत जो काही प्रकार काल घडला, तुम्ही हे प्रकरण समजुतीने घेतलं म्हणून, नाहीतर हॉस्पिटलची खूप मोठी बदनामी झाली असती. इट्स ओके डॉक्टर, मला थोडीशी घाई आहे, मला निघावं लागेल. येतो मी. देवा, तुझे कसे आभार मानू तेच कळत नाहीये. माझ्या अभिला जीवावरच्या संकटातून वाचवलंयस तू. नाही म्हणजे या सगळ्याला मीनाक्षी कारणीभूत आहे नक्कीच, पण तिलाही बुद्धी देणारा तूच आहेस ना. अशीच तुझ्या कृपेची सावली आमच्यावर राहू देत.
ते पॅसेज मधली खिडकी उघडी होती ना, म्हणून वारा आला. मी आलेच बंद करून.